नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल एज्युकेशन या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे इयत्ता 10वीच्या सायन्स पार्ट 1 चा सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, म्हणजेच मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण। ह्या घरासाठी लागणारे जे बेसिक आहे ते सगळं बेसिक मी काय केलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। जर तुम्ही तो पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर तो पहिला व्हिडिओ तुम्ही काय करा, सगळ्यात पहिल्यांदा बघा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, हा धडा समजायला सोपा जाईल। जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला काय होईल, माझे असेच नवनवीन व्हिडिओ काय होतील, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत काय होतील, पोहोचतील। तर आज आपण काय करूया, ऍक्च्युअल धड्याला काय करूया, सुरुवात करूया। बघा, पहिला टॉपिक काय दिलाय, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट दिलाय। क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजे काय, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य, मूलद्रव्याचे वर्गीकरण त्यांनी काय केलंय, पहिला तुम्हाला टॉपिक दिलाय। त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी सांगितलंय की मूलद्रव्यांचा शोध कसा लागला, सध्या मूलद्रव्य किती आहेत आणि मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याची गरज का पडली, हे काय केलं आहे, ह्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे। आपण काय करूया, आता लाईन बाय लाईन काय करूया, समजून घेऊया। बघा त्यांनी काय सांगितलंय, वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स that all the atoms of element are of only one type। त्यांनी काय केलंय, तर पहिली जी ओळ दिली आहे ती काय केली, एलिमेंटची व्याख्या दिली आहे। त्यांनी काय सांगितलंय, एलिमेंट म्हणजे असा पदार्थ ज्यामध्ये फक्त एकाच प्रकारचे काय असतात, अणू असतात। एलिमेंटची व्याख्या आपण काय केलेली आहे, सविस्तर पाठीमागल्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेले, बघितलेले, तुम्ही तिथं काय करा, बघू शकता, जेणेकरून तुम्हाला काय होईल, समजून जाईल। पुढे काय म्हणलं, Today, 118 elements are known to the scientific world. However, around year 18,000, only about 30 elements were known. त्यांनी सांगितलं की सध्या, टुडे म्हणजे काय, सध्याच्या वैज्ञानिक जगताला 118 मूलद्रव्ये माहित आहेत आणि इसवी सन 1800 शतकामध्ये फक्त 30च मूलद्रव्ये काय होती, माहिती होती, असं त्यांनी काय सांगितलं, इथं सांगितलेलं आहे। पुढे काय म्हणलं बघा, मोर नंबर ऑफ एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड म्हणजे काय, शोध लागणे, इन द कोर्स ऑफ टाइम। त्यांनी सांगितलं की काळात जसा जसा वेळ निघून गेला तसं काय झालं, नवनवीन मूलद्रव्यांचा काय झाला, शोध लागत गेला आणि मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट वॉज गॅदर्ड। जसा शोध वाढत गेला तसं नवनवीन मूलद्रव्याचे ज्या नवनवीन गुणधर्म होतं, प्रॉपर्टी म्हणजे काय, गुणधर्म, हे सगळे गुणधर्म काय व्हायला लागले, एक ठिकाणी त्यांनी गोळा करायचा काय केला, प्रयत्न केला। To easy the study of such a large number of elements, scientists started studying the pattern, if any, in the vast information about them. आता जसं एलिमेंट वाढत गेले तसं काय झालं, ह्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीची जी माहिती आहे, गुणधर्माची माहिती आहे, ती काय झाली, वाढत गेली आणि ह्या सगळ्या व्यापक मूलद्रव्यांच्या गुणधर्माची जी माहिती आहे, ह्या माहितीचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून शास्त्रज्ञांनी काय केलं, यांचं वर्गीकरण करण्याच्या दृष्टीनं काय पाऊल उचललं आणि त्या दृष्टीने अभ्यास करायला काय केली, सुरुवात केली। त्यांनी असं तपासून बघितलं की या मूलद्रव्यांच्या गुणधर्माचा एकमेकाशी काय संबंध जुळतोय का, हे पाहण्यासाठी त्यांनी काय केलं, सुरुवात केली आणि त्यानुसार त्यांनी काय केलं, त्यांचं वर्गीकरण करायला काय केली, सुरुवात केली। आता पुढे काय म्हणले बघा, You know that in the initial classification, element was classified into the group of metal and non-metal. त्यांनी सांगितलं की त्यांनी सुरुवातीला काय केलं, दोन ग्रुपमध्ये काय केलं, एलिमेंटचं वर्गीकरण केलं। त्यातला पहिला ग्रुप त्यांनी काय केला, मेटल म्हणून केला आणि दुसरा नॉन मेटल। मेटल म्हणजे धातू आणि नॉन मेटल म्हणजे अधातू, असं त्यांनी काय केलं, दोन ग्रुप सुरुवातीला पाडलं। पुढे काय म्हणते, लॅटर ऑन अनदर क्लास ऑफ एलिमेंट कॉल्ड मेटलाइट वॉज नोटिस्ड। नंतर शास्त्रज्ञाला असं समजून आलं की काही मूलद्रव्ये अशी आहेत की जी धातूचे पण गुणधर्म दाखवतात आणि अधातूचे पण गुणधर्म दाखवतात, म्हणून शास्त्रज्ञानं आणखीन एक तिसरा ग्रुप तयार केला, त्याचं नाव दिलं त्यांनी मेटलॉइड। मेटलॉइड म्हणजे काय, धातू सदृश्य मूलद्रव्य। धातू सदृश्य म्हणजे काय, जे मूलद्रव्य धातू आणि अधातू या दोघांचे पण गुणधर्म दाखवतात, त्याला म्हणायचं मेटलॉइड्स। तर त्या शास्त्रज्ञानं काय केलं, नंतर आणखीन तिसरा एक ग्रुप काय केला, तयार केला। पुढे काय म्हणलंय बघा, ऍज द नॉलेज अबाउट एलिमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज वेंट ऑन इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग आउट डिफरंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन। जसजशी मूलद्रव्यांची संख्या वाढत गेली तसं मूलद्रव्यांचे गुणधर्म पण वाढत गेले आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काय केलं, आपल्या आपल्या परीनं ह्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण करायला काय केलं, सुरुवात केली। हीच सांगितलंय आहे या टॉपिक मध्ये। आता आपण काय करणार आहे, पुढचं टॉपिक बनणार आहे, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, डोबे रायनर ट्राइड्स। डोबे रायनर ट्राइड्स म्हणजे काय, डोबे रायनर नावाचा एक जर्मन सायंटिस्ट होता, त्या जर्मन सायंटिस्टनं काय केलं, ट्राइड्स नावाची एक पद्धत काढली, त्या पद्धतीला त्यांनी नाव काय दिलं, डोबे रायनर ट्राइड्स। आता ह्यानं काय काय केलं आपण काय करूया, बघूया। थोडक्यात मराठीत तुम्हाला सांगतो, डोबे रायनरनं काय सांगितलं की मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत, एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्यांचा आणि त्याच्या
वस्तुमानाला आपण काय म्हणलो होतो, ऍटॉमिक मास. तर डोबेरानानं काय सांगितलं की ह्या मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत, यांचं गुणधर्म आणि त्यांचा ऍटॉमिक मास यांचा काय एकमेकाशी संबंध आहे. डोबेरानानं काय केलं, एकसारखं गुणधर्म असणाऱ्या तीन एलिमेंटचा काय केला, ग्रुप केला आणि त्या 3 एलिमेंटच्याच ग्रुपला काय म्हणायचं, डोबेरानर ट्राइड्स. ट्राइड्स शब्दाची जी सुरुवात आहे ती ट्राय या शब्दापासून होते आणि ट्राय म्हणजे 3, म्हणून डोबेरायनरच्या त्या ट्राइड्सला काय नाव दिलं, डोबेरायनर ट्राइड्स हे काय केलं, नाव दिलं. ह्यामध्ये त्यानं काय केलं माहिती का, हे जे 3 एलिमेंट आहेत, हे 3 एलिमेंट काय केलं, त्यांच्या वजनाच्या चढत्या क्रमानं मांडणी केली. चढत्या क्रमानं म्हणजे काय, पहिल्यापेक्षा दुसऱ्याचं वजन जास्त, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याचं वजन काय असणार, जास्त असणार. म्हणजे काय, चढत्या क्रमानं इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये त्यानं काय केली, मांडणी केली. डोबेरायनरनं काय सांगितलं की ह्यातले जे कडचे 2 एलिमेंट आहेत, पहिला आणि तिसरा, ह्या 2 एलिमेंटच्या ऍटॉमिक मासचा जर मीन काढला आपण, तर तो मीन काय होतो, मधल्या एलिमेंटच्या ऍटॉमिक मास बरोबर तो. हे काय केलं, डोबेरायनर सांगितलं. पण प्रॉब्लेम असा झाला की सगळ्याच मूलद्रव्यासाठी हा जो डोबेरायनरचा नियम आहे ना, तो नियम काय झाला नाही, ऍप्लिकेबल झाला नाही, फॉलो करता आला नाही. त्यामुळे डोबेरायनरची जी ही मेथड आहे ती मेथड काय झाली, फेल ठरली. आणि अशा मेथडने त्यानं काय केलं, मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं. पण प्रॉब्लेम असा झाला की सगळ्याच इलेमेंट बाबतीत त्याचा जो हा नियम आहे ना, हा नियम काय झाला नाही, लागू पडला नाही. त्यामुळे त्याची पण थिअरी काय झाली, क्लासिफिकेशनची फेल ठरली. त्यामुळं दुसरी थिअरी काय केली, एका नवीन शास्त्रज्ञानं मांडली. पण आपण काय करू, थोडं इंग्लिशमध्ये व्यवस्थित बघूया. काय म्हणलं बघा, इन द इयर 1817 अ जर्मन सायंटिस्ट डोबेरायनर सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ऍटॉमिक मास. म्हणजे डोबेरायनरनं काय सांगितलं, जी एलिमेंटची जी प्रॉपर्टी आहे ती कुणाशी रिलेटेड आहे, त्याच्या ऍटॉमिक मास. पुढे काय म्हणलं बघा, ही मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट इच. त्यानं काय केलं, 3चा ग्रुप पाडला मी सांगितल्याप्रमाणे. हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ट्राइड्स. एकसारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या काय केलं, 3 एलिमेंट त्यानं काय केला, ग्रुप केला. त्यालाच काय म्हणले, ते ट्राइड्स म्हणले. आणि पुढे काय केलं बघा, त्यांनी सांगितलंय, he arranged the 3 elements in a triad in an increasing order of atomic mass and show that the atomic mass of middle element was approximately equal to the mean of the atomic masses of the other 2 elements. त्यानं काय सांगितलं, त्यानं काय केलं, त्या मूलद्रव्याची इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये काय केली, मांडणी केली. आणि त्यानं असं दाखवून दिलं की मधल्या एलिमेंटचं जे ऍटॉमिक मास आहे ते ऍटॉमिक मास हे कडच्या 2 एलिमेंटच्या ऍटॉमिक मासच्या मीन बरोबर येतं. मीन कसं करायचं तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळात. मीन बरोबर येतं हे त्यानं काय केलं, सिद्ध करून दाखवलं. पण पुढे काय झालं बघा, हाऊ एव्हर ऑल द नॉन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इन टू द डोबेरायनर ट्राइड्स. प्रॉब्लेम असा झाला की सर्वच्या सर्व एलिमेंटसाठी हा त्याचा नियम काय झाला नाही, लागू पडला नाही. त्यामुळे ह्याची पण थिअरी काय केली, डिस्कार्ड करून टाकली, फेल करून टाकली. तर आता आपण काय करूया, डोबेरायनरचं ट्राइड कसं काढायचं हे आपण काय करूया आता बघूया. डोबेरायनर ट्राइड्स कसं आयडेंटिफाय करायचं ते आपण आता काय करूया बघूया. तुम्हाला परीक्षेत एक्झाम्पल विचारलं तर तुम्हाला ते काय करणार, ऍटॉमिक मास तुम्हाला ते कंसामध्ये देतात. आपल्याला काय पाठ करायची गरज नसते. बघा हे गणित कसं सोडवायचं. आपण एक एक्झाम्पल घेऊया. पहिलं काय दिलं उदाहरण बघा, मॅग्नेशियम 24.3, कॅल्शियम 40.1 आणि स्ट्रॉन्टियम 87.6 दिले. उत्तरात काय करायचं बघा, आता मॅग्नेशियमचा अणुवस्तुमानांक खाली लिहून टाकायचं 24.3, तसंच कॅल्शियमचं 40.1 आणि स्ट्रॉन्टियमचं 87.6. आता काय करायचं आपल्याला, शेवटच्या 2 एलिमेंटचा मीन करायचा आहे. मग लिहूया आपण, मग मीन ऑफ 2 एलिमेंट इज इक्वल टू, करा मग मीन काढा. मग काय येणार, मग 24.3 अधिक 87.6 भागिले 2. हे मीनचं सूत्र आहे. दोघांची बेरीज भागिले 2. बेरीज करा, किती ती बेरीज बघा. पॉईंटची बेरीज वजाबाकी कशी करायची, पॉईंटची पॉईंट कशी करायची आणि अलीकडली अलीकडे कशी करायची. 6 आणि 3 9 पॉईंट, 7 आणि 4 11, हातचे आले 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, 111.9 भागिले 2. आता काय करा, 111.9 ला 2 न भागा. आता ह्याला भाग करा, भाग जाते. बेक बे, बेपंचे 10, 1 शिल्लक राहिला, वर्णाला 1 11, बेपंचे 10, 1 शिल्लक राहिला, वर्णाला 9, 92 18, इथं झाला पॉइंट आणि
एक वर आला 0, 2 पंचे 10. किती घरांना पॉईंट द्यायचा? 1 घरानं. म्हणजे हा पॉईंट कुठं आला? 1 घरानं पुढे आला. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? 55.95. आता हे आलेलं उत्तर आणि ह्या मिडिल एलिमेंटच्या ऍटॉमिक मासचा नंबर हे दोघं अप्रॉक्सिमेटली इक्वल आहेत का नाही काय करायचं? चेक करायचं. हे आहे 40 आणि हे आहे 55. दोघांमध्ये 15चा जवळजवळ फरक आहे. म्हणजे हे अप्रॉक्सिमेटली इक्वल नाहीत. म्हणून इथं काय येणार? देअरफॉर mass of middle element is approximately not equal to the mean of other two elements. Therefore, this is not Dobereiner traits. अशा पद्धतीने काय करायचं? असं गणित हे सोडवायचं. आपण काय करूया? आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. राहिलेली 2 उदाहरणं बघा. एस दिलाय, एससी दिलाय, टी दिलाय. सल्फर, सेलियम आणि टेलिनियम दिलाय तुम्हाला. त्याचं काय केलं? ऍटॉमिक मास दिलाय. ती काय करायचं? प्रत्येकाच्या खाली ऍटॉमिक मास लिहून घ्यायचं, मीन करायचा. 32.1 आणि 127.0चा बेरीज करायची, त्याला भागिले 2 करायचं. ह्याचा भागाकार किती आला? 79.55. आता 79.55 आणि 79 काय आहे? अप्रॉक्सिमेटली इक्वल आहे. म्हणून हा डोबेरायनर ट्राइट्स आहे. तिसरं एक्झाम्पल बघा. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम ह्यांचं तुम्हाला ऍटॉमिक मास दिलाय. ऍटॉमिक मास एकमेकाच्या खाली लिहून घ्यायचं. ह्या कडेच्या दोघांची बेरीज करायची, त्याला भागिले किती घ्यायचं? 2 घ्यायचं. यांची बेरीज बाकी भागाकार केल्यावर किती आलं? 24.55 आणि ते किती आहे? 24.3. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जवळपास इक्वल आहे. म्हणून दिस इज अ डोबेरायनर ट्राइट्स. तर अशा प्रकारे डोबेरायनर ट्राइट्स आहे का नाही हे काय करायचं? आयडेंटिफाय करायचं. खूप सिंपल आहे, खूप इझी आहे. आता आपण बघूया न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. ऑक्टेव्ह म्हणजे काय? अष्टक. ज्यामध्ये 8 गोष्टी असतात त्याला काय म्हणायचं? अष्टक. आता थोडक्यात सांगतो तुम्हाला न्यूलँडनं काय केलं. न्यूलँडनं पण काय सांगितलं? मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्माचा त्याच्या अणूच्या वस्तुमानांकाशी काय आहे? संबंध आहे. म्हणजे ऍटॉमिक मास बरोबर काय त्यानं सांगितलं? संबंध आहे. ह्यानं पण काय केलं? एकसारखी केमिकल प्रॉपर्टी असलेली म्हणजे काय? रासायनिक गुणधर्म असलेल्या इलेमेंटचं काय केली? चढत्या क्रमानं मांडणी केली. त्याने इथं काय सांगितलं माहिती का? प्रत्येक 8 नंबरचा जो इलेमेंट आहे त्यानं काय केलं होतं? चढत्या क्रमानं मांडणी केली होती. आणि प्रत्येक 8 नंबरचा जो इलेमेंट आहे त्या 8 नंबरच्या इलेमेंटचे जे रासायनिक गुणधर्म आहेत ते रासायनिक गुणधर्म हे पहिल्या इलेमेंट सारखे हे त्यानं काय केलं? दाखवून दिलं. मग त्यानं 8 नंबरशी संबंध जोडल्यामुळं त्याच्या नियमाला काय नाव दिलं? न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह हे काय केलं? नाव दिलं. जसं की आपल्या संगीतामध्ये सा रे ग म प द नि सा म्हणजे काय? पहिला सा आणि शेवटचा सा जसा सारखा आहे तसा न्यूलँडनं पण काय केलं? प्रत्येक 8 नंबरच्या इलिमेंटचं गुणधर्म हे 1 नंबरच्या इलिमेंट सारखं आहे तर असं काय केलं? न्यूलँडनं सांगितलं. एवढंच न्यूलँडमध्ये आहे. पण प्रॉब्लेम काय झाला? सगळ्याच मूलद्रव्या बाबतीत हा नियम काय झाला नाही? लागू पडला नाही. त्यामुळे न्यूलँडचा पण हा जो लॉ आहे ऑक्टेव्हचा हा लॉ पण काय केला? डिस्कार्ड करून टाकला, लागू करण्यात आला नाही. आता काय करूया आपण थोडी डिटेलमध्ये माहिती बघूया. काय म्हणलंय बघा. द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स correlated the atomic masses of element to their properties in the different way. यानं पण काय केलं? हा इंग्लिश शास्त्रज्ञ होता. यानं काय केलं? यानं पण तेच सांगितलं की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या ऍटॉमिक मासशी संबंधित आहेत. फक्त ह्यानं काय केलं? वर्गीकरण एका डिफरंट वे म्हणजे काय? वेगळ्या मेथडनं काय केलं? समजावून सांगितलं. काय म्हणलं बा पुढं? इन द इयर 1866 न्यूलँड अरेंज द एलिमेंट नोन ऍट दॅट टाइम म्हणजे काय? त्या टायमाला जेवढे एलिमेंट माहित होते त्या एलिमेंटची त्यानं काय केली? अशी अरेंजमेंट केली. कशी केली? पुढे सांगितलंय. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मास म्हणजे काय? अणूच्या वस्तुमानाच्या चढत्या क्रमानं काय केली? त्यानं मांडणी केली. पुढे काय म्हणलं बघा. इट स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप टू थोरियम. त्याने काय केलं? त्यानं काय केलं? हलक्या मूलद्रव्यापासून सुरुवात केली. हलका मूलद्रव्य कुठला आहे? हायड्रोजन हा सगळ्यात हलका मूलद्रव्य आहे. हायड्रोजन पासून सुरुवात केली आणि त्या टायमाला सगळ्यात शेवट कुठला इलेमेंट माहित होता? थोरियम. त्या थोरियम पर्यंत त्यानं काय केली? मांडणी केली. पुढे काय सांगितलं बघा. ही फाउंड दॅट
एव्हरी एट द इलेमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. मग त्याला असं दिसून आलं की प्रत्येक 8 नंबरच्या मूलद्रव्याची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी ही 1 नंबरच्या मूलद्रव्यासारखी ही त्याला काय झालं दिसून आलं. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं बघा, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम द लिथियम अँड बोथ हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टी. म्हणजे पुस्तकातल्या आकृती क्रमांक 2.2 न्यूलँड्स ऑक्टेव्ह ह्या टेबल मध्ये जर बघितलं तर तुम्हाला असं दिसून येईल की जो 3 नंबरचा कॉलम आहे त्या 3 नंबरच्या कॉलम मध्ये बघा लिथियम आणि सोडियम एका खाली सोडियमचा सिम्बॉल आहे Na, लिथियमचा सिम्बॉल आहे Li. तर तुम्हाला दिसून येईल की Li आणि Na त्यानं काय केलंय एकाच कॉलम मध्ये काय केलेलं आहे मांडलेलं आहे. त्यांना असं सांगून दिलं, त्यांना असं दाखवून दिलं की 1 नंबरचा आणि तिथून पुढच्या 8 नंबरचा एलिमेंट यांचा गुणधर्म कसा आहे तर सारखा काय तर हे काय केलं त्यांना दाखवून दिलं. मॅग्नेशियम आणि बेरिलियम ह्यांची पण प्रॉपर्टी सिमिलर येते. क्लोरीन आणि फ्लोरीन ह्यांची पण प्रॉपर्टी सिमिलर येते असं त्यानं काय केलं सांगितलं. ह्याच्याच ह्या 8th आणि फर्स्ट एलिमेंटच्या सिमिलरिटीलाच काय म्हणायचं लॉ ऑफ ऍक्टिव्ह असं त्याने काय केलं लॉ ऑफ ऑक्टेव्ह असं त्याने काय केलं इथं सांगितलं. हा ऑक्टेव्हचा नियम सगळ्याच मूलद्रव्यासाठी लागू पडला नाही. त्यामध्ये पण काय झालं लिमिटेशन आलं. आता काय लिमिटेशन आलं ते पुढे त्यांनी दाखवलं बघा काय म्हणजे मेनी लिमिटेशन्स वेअर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव्ह. म्हणजे काय खूप साऱ्या त्रुटी. लिमिटेशन म्हणजे काय त्रुटी. खूप साऱ्या त्रुटी काय झाल्या न्यूलँडच्या ह्या ऑक्टेव्ह मध्ये आल्या. दिस लॉ वॉज फाउंड टू बी ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. ह्याचा जो नियम आहे ऑक्टेव्हचा हा ऑक्टेव्हचा नियम फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू पडला. कॅल्शियमच्या पुढे लागू पडला नाही. न्यूलँडनं काय केलं ऍडजस्टमेंट केली काय काय ठिकाणी काय केली ऍडजस्टमेंट बघा. न्यूलँड प्लेस्ड 2 एलिमेंट्स each in same boxes to accumulate all the known elements in the table. त्यानं काय केलं एका बॉक्समध्ये एकच एलिमेंट ठेवण्याचा नियम होता पण त्यानं काय केलं काय काय ठिकाणी 2 एलिमेंट ठेवले. बघा कुठले 2 एलिमेंट ठेवले. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट अँड निकेल CO आणि Ni. CO ला म्हणायचं कोबाल्ट Ni ला म्हणायचं निकेल. अँड CeNLa सेरियम आणि लॅन्थेनियम हे 2 एलिमेंट काय केले त्यानं एकाच बॉक्समध्ये काय केले ठेवले. Moreover, he placed a same element with different properties under the same note in the octave. त्यानं काय केलं आता नियम काय ठरवता एकसारखी केमिकल प्रॉपर्टी असलेले एलिमेंटचा काय केला होता ग्रुप केला होता. पण ह्यानं काय केलं वेगवेगळे प्रॉपर्टी असलेले वेगवेगळे गुणधर्म असलेले एलिमेंट काय केले एकमेकांच्या जवळ काय केले एकाच कॉलम मध्ये एकाच नोड मध्ये काय केले त्यानं टाकले. ही त्यानं काय केली ऍडजस्टमेंट केली. त्यामुळं ह्याचा हा जो ऑक्टेव्हचा नियम आहे तो ऑक्टेव्हचा नियम काय झाला सगळीकडे लागू पडला नाही. फक्त कॅल्शियम पर्यंत नियम काय लागू पडला असं त्यांनी काय केलं यामध्ये सांगितलेलं आहे. द प्रॉपर्टीज ऑफ न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड लेटर ऑन डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. काय झालं नंतरच्या काळामध्ये जे नवनवीन एलिमेंट शोधले गेले ते नवीन एलिमेंट हे न्यूलँडच्या ऑक्टेव्हच्या नियमामध्ये बसले नाहीत. त्यामुळे न्यूलँडची जी ऑक्टेव्हची थेरी होती थेरी काय झाली डिस्कार्ड केली. त्यानंतर तिसरा शास्त्रज्ञ आला त्याचं नाव आहे मेंडेलिव्ह. आणि मेंडेलिव्हनं काय केलं एक पिरियडिक टेबल तयार केला आणि तो टेबल काय आहे ते आपण काय करूया आता बघूया. द रशियन सायंटिस्ट दिमित्री मेंडेलिव्ह डेव्हलप द पिरियडिक टेबल ऑफ एलिमेंट ड्युरिंग द पिरियड ऑफ 1869 to 1872. तर त्यानं काय तर मेंडेलिव्ह हा एक रशियन शास्त्रज्ञ होता. त्यानं 1869 ते 1872 दरम्यान काय केलं एक नवीन पिरियडिक टेबल काय केला डेव्हलप केला विकसित केला असं त्यांनी काय केलं इथं सांगितलंय. पुढे काय म्हणलंय बघा मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. Mendeleev considered the fundamental property of element, namely the atomic masses. तर ह्यांनी असं सांगितलंय की मेंडेलिव्हचा जो पिरियडिक टेबल आहे तो पिरियडिक टेबल हे मूलद्रव्याच्या वर्गीकरणामधला एक महत्वाची स्टेप म्हणजे एक महत्वाची पायरी ठरली. कारण मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. इथं सांगितलं आहे की मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी आहे ती आवर्त सारणी ही मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची एक महत्वाची पायरी ठरली गेली. कारण मूलद्रव्याचे जे वर्गीकरण आहे ते एकदम व्यवस्थित पद्धतीने काय केलं होतं मेंडेलिव्हनं वेगळ्या पद्धतीने काय केलं होतं मांडलं होतं. त्यामुळे ही जी वर्गीकरणाची मेथड होती ही मेथड मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची एक महत्वाची पायरी काय झाली ठरली. पुढे काय सांगितलं बघा Mendeleev considered the fundamental property of elements, namely the atomic masses. मूलद्रव्य मेंडेलिव्हनं पण काय केलं मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्माचा संबंध त्याच्या
ऍटॉमिक मासशी लावला. म्हणजे काय, अणुच्या वस्तुमानांकाशी त्याने काय केला, लावला. ॲज स्टँडर्ड अँड अरेंज्ड 63 एलिमेंट्स known at that time in the increasing order of their atomic masses, then the transferred this into the periodic table of element in accordance with the physical and chemical properties of the element. मेंडेलीवच्या त्या काळी 63 मूलद्रव्य म्हणत होती आणि मेंडेलीनं काय केलं, त्या 63 मूलद्रव्याला त्याच्या वस्तुमानाच्या काय केलं, चढते क्रमानं मांडलं आणि देन ही ट्रान्सफर, त्यानं काय केलं, ट्रान्सफर म्हणजे काय, रूपांतरित केलं. कसं केलं, transferred this into the periodic table of elements in accordance with their physical and chemical properties of these elements. त्यानंतर त्यानं काय केलं, ते एलिमेंट चढत्या क्रमानं मांडून घेतले आणि त्याच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मावरून त्याला काय केलं, त्या पिरियडिक टेबल मध्ये काय केलं, त्याचं स्थान दिलं. आता ते कसं दिलं आपण काय करूया, आता पुढे बघूया. Mendeleev organized the periodic table on the basis of chemical and physical properties of their element. मेंडेलीवनं काय केलं, मूलद्रव्याचे जे रासायनिक गुणधर्म आणि जे भौतिक गुणधर्म आहेत, भौतिक गुणधर्म म्हणजे काय, तो सॉलिड आहे का, लिक्विड आहे का, गॅस आहे, ही भौतिक त्यानं काय केलं गोष्टी बघितल्या. तसेच केमिकली तो ऍसिड आहे, बेस आहे का न्यूट्रल आहे, या केमिकल काय केलं त्यानं प्रॉपर्टी चेक केल्या आणि त्यानुसार त्यानं काय केलं, पिरियडिक टेबलची काय केली, रचना केली, ऑर्गनायझेशन केलं. पुढे काय म्हणते बघा. These were the molecular formulae of hydrides and oxides of the element, melting points, boiling points and density of the elements and their hydrides and oxides. हा पिरियडिक टेबल तयार करताना मेंडेलीवनं काय केलं, मॉलिक्युलर फॉर्म्युली म्हणजे काय, रेणूसूत्र. कोणाचं रेणूसूत्र, मूलद्रव्याच्या हायड्राइड्स आणि ऑक्साईडचं रेणूसूत्र विचारात घेतलं. तसं त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, द्रवणांक. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, उत्कलनांक. आणि डेन्सिटी म्हणजे काय, घनता. द्रवणांक, उत्कलनांक आणि घनता या तिन्ही गोष्टी त्यानं काय केल्या, विचारात घेतल्या आणि त्यानंतर त्यानं काय केलं, आवर्त सारणीची काय केली, मांडणी केली. पुढे काय म्हणते बघा. मेंडेलीव फाउंड दॅट द एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर द डेफिनाइट इंटरव्हल. मेंडेलीवला असं दिसून आलं की काही ठराविक कालावधीनंतर काय होतंय, फिजिकल आणि केमिकल जे गुणधर्म आहेत मूलद्रव्याचे, ते मूलद्रव्याचे गुणधर्म काय होत आहेत, रिपीट होत आहेत. म्हणजे त्याची काय होते, पुनरावृत्ती होते. हे काय झालं, मेंडेलीवला दिसून आलं. समजतंय का. पुढे काय म्हणलं बघा. ऑन द बेसिस ऑफ दिस फाइंडिंग मेंडेलीव स्टेट द फॉलोइंग पिरियडिक लॉ. ह्या नियमाच्या आधारे मेंडेलीवनं काय केलं, एक आवर्ती नियम सांगितला. पिरियडिक लॉ म्हणजे काय, आवर्ती नियम सांगितला. तो काय सांगितला बघा. प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. प्रॉपर्टीज म्हणजे काय, गुणधर्म. कोणाचे गुणधर्म, एलिमेंटचे. त्यांनी सांगितलं की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचे आवर्ती फल असतात. म्हणजे जर तुम्ही वस्तुमानाच्या चढत्या क्रमानं मांडणी केली तर तुम्हाला असं दिसून येते की काही ठराविक कालावधीनंतर काय होत आहे, जे रासायनिक गुणधर्म आहेत किंवा भौतिक गुणधर्म आहेत ते काय होत आहेत, रिपीट होत आहेत. हे काय झालं, त्याला जाणून आलं. म्हणून त्यानं काय लोकांना, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत. आवर्ती म्हणजे काय, रिपीट होणे. एखाद्या ठराविक कालावधीनंतर जर एखादी गोष्ट रिपीट होत असेल तर त्याला म्हणायचं आवर्ती किंवा त्यालाच म्हणायचं पिरियडिक. पुढे काय सांगितलं बघा. द व्हर्टिकल कॉलम्स इन द मेंडेलीव्ह पिरियडिक टेबल आर कॉल्ड एज ग्रुप्स. म्हणजे काय ना, मेंडेलीवने जी आवर्त सारणी तयार केली तुम्हाला दिसते ती, त्या आवर्त सारणीमध्ये काय आहेत, उभे कॉलम आहेत आणि आडवे रो आहेत. जे उभे कॉलम आहेत त्या उभ्या कॉलमला त्यानं काय नाव दिलं, ग्रुप्स. आणि जे आडवे रो आहेत त्या रोला काय नाव दिलं, त्यानं पिरियड्स हे काय केलं, नाव दिलं. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये काही मेरिट्स आहेत. मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे काही गुण आहेत आणि काही त्रुटी आहेत. ते आपण काय करूया, पुढल्या लेक्चरमध्ये बघूया. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे असेच नवीन व्हिडिओ काय होतील सर्वात पर्यंत तुमच्यापर्यंत येऊन काय होतील, पोहोचतील. धन्यवाद.